दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्याचे एग्रीमेंट करून देण्यासाठी 22,500 रुपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सिडको प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. रामदास हरिभाऊ जगताप, वय 57 वर्ष, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडको तथा मूळ पद अप्पर जिल्हाधिकारी असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात त्यांचा शिपाई हरेश सोनवणे वर्ग 4 यालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकऱ्याचे सिडकोच्या 22.5% योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशनचे काम प्रलंबित होते. संबंधित जमिनीच्या मोबदल्याचे एग्रीमेंट करून देण्यासाठी अधिकारी रामदास जगताप यांनी 22,500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पहिला हप्ता स्वीकारताना शिपाई हरेश सोनवणे हा लाचेची रक्कम घेत असताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नवी मुंबई एसीबी युनिटकडून पुढील कारवाई सुरू असून सिडकोसारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणातील अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.